क्या बोलती पब्लिक। नमस्कार मंडळी, आज आपण निघालेलो आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे गेलो आणि वर पोहोचल्यानंतर दिसतं की येथे खूप मोठी ट्रॅफिकची लाईन आहे। थोड्या वेळ वाट बघितली आणि पायी निघालो। पायी जात असताना हलकासा पाऊस आणि धुके होते। तिथे पुढे जाताच एक गोष्ट लक्षात आली मात्र की इथे येण्यापूर्वी रेनकोट आणणे खूप आवश्यक आहे। पुढे जाता निसर्ग एन्जॉय करत गेलो। पुढे जाताना बघितलं काही मंडळी तर खूप एन्जॉय करते, इथे मस्त फोटो घेत आहे, थांबली आहे, व्हिडिओज घेत आहेत, फुल गप्पा गोष्टी सर्व चालू होतं त्यांच्या। पुढे चालत आम्ही पोहोचतो 3 नंबर पार्किंगकडे। 3 नंबर पार्किंगकडे ज्या बाकीच्या आपल्या सर्व गाड्या इथेच पार्क होता। इथून पुढे जाण्यासाठी त्यांच्या लोकल बसेस आणि व्हॅन्स असतात। त्या व्हॅन्स वगैरे पण त्या दिवशी अवेलेबल नव्हत्या, कारण की त्या दिवशी खूप प्रचंड गर्दी होती। मग आम्ही इथून सुद्धा 2 किलोमीटर पायी चालत पुढे गेलो। पुढे जाताना जे क्लायमेट होतं ना मित्रांनो, काय सांगावं तुम्हाला, कॅमेरासुद्धा जस्टिस करणार नाही। इतकं छान क्लायमेट होतं की बघून मन एकदम तृप्त झालं। बघा तुम्ही स्वतः काय क्लायमेट होतं तिथे। पण इथे गेल्यानंतर लक्षात आलं की 1 किलोमीटर पूर्वीच मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत लाईन आहे। आणि हां, हे फुलं विकणारे जे सांगतात ना की पुढे चपला काढायला जागा नाही, तर असं काही नाही। बघा मित्रांनो, किती वयस्कर माणसंसुद्धा लाईनीत आहे। आम्ही थेट 12 वाजेपासून लाईनीत लागलो होतो। तर दर्शन आमचं किती वाजता झालं हे मी तुम्हाला शेवटी सांगेन, आणि त्या दरम्यान काय घडलं तेही बघा। इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही किती गर्दी आहे, पण ही गर्दी फक्त भाविकांची आहे जे श्रद्धेने आलेले, आणि जे फक्त दर्शनासाठी आलेले आहे ती गंमत तर अजून पुढे। दोन ते 3 तास लाईनीत उभं राहून मंदिराचा प्रवेशद्वार आलेला आहे। इथली गर्दी बघू शकता मित्रांनो तुम्ही, वेळाने गर्दी वाढतच होती आणि प्रचंड गर्दी होत होती। त्या गर्दीमध्ये तिथला पाऊस, आणि तुम्हाला सांगतो इथे कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नाही आणि कोणीच इथे लक्ष द्यायलाही नव्हतं। 5 ते 6 तास भर पावसात उभं राहून एवढे वयस्कर लोक आणि लहान मुलं जी आलेले दर्शनासाठी, त्यांची काहीच व्हॅल्यू नाही। इथे तुम्ही पैसा द्या आणि दर्शन घ्या। इथे फक्त पैशाचा बोलबाला आहे या मंदिरात, बाकी काहीच नाही। बघा इथे दिसत असेल तुम्हाला, थांबा मी थोडा झूम करून दाखवतो तुम्हाला। बघा इथे कसे पैशाची सेटिंग चालू आहे की पैसे घ्या आणि दर्शन घ्या, पैसे द्या दर्शन घ्या। फायनली आपण पोहोचलेलो आहे मंदिरात। बाहेर रांगेतून आपल्याला मंदिराचा कळस दिसतो, बघा मित्रांनो। फायनली या 5-6 तासाच्या प्रवासानंतर आमचाही नंबर लागला। त्यानंतर आम्ही देवाचे दर्शन घेतले। तिथे कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून काही शूट करता आलं नाही। त्यानंतर निघालो पुढे। जाता इथे अजून काही मंदिरं होते, त्यांचेही दर्शन घेतले आणि इथून प्रसाद घेऊन मंदिराच्या कळशाचा व्हिडिओ घेतला तुमच्या सर्वांसाठी। पण मित्रांनो इथे येणं म्हणजे खूप कठीण आहे, खूपच कठीण म्हणजे असं मित्रांनो, मी एवढ्या 5-6 तासात एक गोष्ट बघितली या मंदिराची।
तुम्ही किती श्रद्धेने आस्थेने आहात, तुम्हाला काहीच व्हॅल्यू नाही. व्हॅल्यू आहे ती फक्त पैसे देऊन दर्शन घेणारे VIP लोकांची, आणि त्या लोकांना तर इथे देवासारखं मानलं जातं आहे आणि बाकीच्यांची हाडाड केली जाते. त्यामुळे मित्रांनो, इथे येण्यापूर्वी यांचं ऑनलाईन एक वेबसाईट आहे, तिथे रजिस्टर करून या, अथवा कमीत कमी 10,000 रुपये घेऊन या फॅमिलीसोबत येणार असेल तरच तुमचे दर्शन लवकर होईल. धन्यवाद.